नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर निलेश जोशी सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कामाचा अनुभवाचा रौप्य महोत्सव त्यांनी नुकताच साजरा हो. केलाय. आणि आपण असं म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड खूप व्हास्ट आहे. याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. पण ते करण्यासारखं कसं आहे हे त्यांनी त्यांच्या 25 वर्षात प्रूव्ह करून दिलेलं आहे थोडक्यात. मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतील, इन्स्टिट्यूशन असतील, रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास आजपर्यंतचा कसा होता, त्यांची वाटचाल कशी होती, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांचे कसे प्रकल्प असणार आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर धन्यवाद नमस्कार सर. सर. नमस्कार सर. त्यामुळे गप्पांची आपण अशी सुरुवात करूया. थोडंसं भूतकाळात आधी जाऊया ओके. आणि त्यातून मला आधी 2-3 प्रश्न महत्त्वाचे ते म्हणजे की शैक्षणिक तुमची पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जेव्हा वळालात 25 वर्षांपूर्वी, तर तेव्हा तो निर्णय घेण्यासाठी कुणाची प्रेरणा होती, की असं ज्यांच्याकडे बघून वाटलं, की आपण या क्षेत्रात जावं? त्यामुळे तोही प्रवास कसा होता एकंदर? त्यामुळे हा शैक्षणिक प्रवास कसा होता ते आधी आम्हाला माझं 10वीचं शिक्षण हे जव्हार तालुक्यात झालेलं आहे. हं. तेव्हा ठाणे जिल्हा होता तो, हो, आता पालघर जिल्हा आहे. हो. त्याच्यानंतर मी 11वी-12वी सायन्ससाठी KTHM कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. ते करताना ॲक्चुअली माझं टार्गेट होतं एक तर फार्मसी किंवा मेडिकलमध्ये जाणं. पण काही कारणास्तव थोडं आजारपणामुळे किंवा कशामुळे मार्क्स कमी आले. म्हणून मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. हं, हं. त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉबची चान्सेस होते. हं, ॲक्चुअली माझं टार्गेट गव्हर्नमेंट जॉबचंच होतं. हं. पण डिप्लोमामध्येच मला स्ट्रक्चरमध्ये इंटरेस्ट जास्त आला, हं, हं. स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमा, डिग्री केली आणि डिग्रीनंतर मग 1 वर्ष मी सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं. हो. तर मित्र पार्टनर होतेच, डिप्लोमाचेच मित्र होते. हं, हं. तर त्यांनी सांगितलं, "तू डिग्री केलेली आहेस, तर मग तू सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर का होतोस? बरोबर. त्यापेक्षा मग तू कन्सल्टन्सीमध्ये जा." हं, हं. मग 2002 साली मी शैलेश दुमणींकडे जॉइन झालो. हं, हं, हं. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे असोसिएट आणि ओके. माझी स्वतःची पण प्रॅक्टिस आहे. 2003 ते 4 साली मी त्यांच्याच प्रेरणेमुळे माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. अशा प्रकारे आतापर्यंतचा प्रवास आतापर्यंतचा आहे. प्रवास आहे. पण मग त्यातला आणखीन एक मला महत्त्वाचा टप्पा विचारायचा आहे. ते म्हणजे जो पहिला प्रकल्प केला असेल इंडिव्हिज्युअल, तर हं. त्याची आठवण कशी होती? तो प्रकल्प कुठला होता? तो करताना थोडंसं दडपण आलं होतं का? नाही, आणि कसा होता ॲक्चुअली सगळा प्रवास? दडपण असं नाही. 2003 साली माझ्याकडे जेव्हा पहिलं नवीन आर्किटेक्टने काम दिलं 2003-4 साली, हं. तर त्यावेळेस मी आधी शैलेश सरांनाच विचारलं, "सर तुम्ही कराल का हे काम?" हं, हं, हं. त्यांनी सांगितलं, "का तुझ्याकडे आले तर तूच कर." म्हटलं, "सर हं. माझं रजिस्ट्रेशन तर नाहीये. बरोबर. मग मी कसं काय काम करू शकतो?" म्हणे, हं. माझं रजिस्ट्रेशन वापर." तर पहिले 2 वर्ष त्यांनी मला रजिस्ट्रेशन दिले आणि पूर्णपणे गाईडन्स दिला त्यांनी. त्यावेळेस डिझाइन करण्याचं, डिझाइन चेकिंग करणं, ड्रॉइंग चेक करणं, सगळं त्यांनी केलं होतं. ओके, ओके. सगळं पूर्ण प्रॉपर 100% वाह! गाईडन्स त्यांच्याकडनं भेटलं. त्यांच्याकडनं होतं. त्यामुळे पहिला प्रोजेक्ट सुखरूप पार पडला, तर हो. असा एक अर्थ आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला हं. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे इतक्या वर्ष आता तुम्ही काम करताय. तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय. पण त्याच्यात एक बघितलं असेल, की हे लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. बरोबर. त्यामुळे याच्यात लेबर हा कायमच अविभाज्य घटक आहे या क्षेत्राचा. आणि अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पूर्वी पण होतं, आता पण आहे. तर मग यांच्याबरोबर काम करून घेण्याची मॅनेजमेंट तुम्ही कशी एवढे वर्ष चालवलीत किंवा कसं ते काम करून घेतलं त्यांच्याकडनं? असं फ्रँकली आमचं काम हे कॉन्ट्रॅक्टर बेसिस लेबर बेसिस तर आहेच. हं. अनस्किल्ड जास्त असतात. पण ते अनस्किल्ड लेबर पण जे आहेत, ते पण बऱ्याच वेळा आपल्याला नॉलेज देऊन जातात. अच्छा. की काय एका प्रोजेक्टमध्ये जर मला लिटरली फिटरने सांगितलंय, की सर ड्रॉइंगमध्ये डिटेलिंग कसं करायचं? अच्छा. हे मी त्याच्याकडनं शिकलो. म्हणजे वाह! त्याने 3 दिवस माझं लेक्चर घेतलेलं आहे. क्या बात है! आणि त्याच्यानंतर मग मी ड्रॉइंगमध्ये डिटेलिंग वगैरे व्यवस्थित करायला लागलो. व्हेरी गुड, म्हणजे व्हेरी गुड. असं नाही की अनस्किल्ड लेबरच असतात आणि प्रॅक्टिकली आर-सी-सी कॉन्ट्रॅक्टर म्हटला, की तो स्किल्डच असतो. हं, हं. त्याकडे अनस्किल्ड लेबर फारच कमी असतात. बरोबर, बरोबर. सगळ्यांकडे स्किल्ड जॉबच असतात प्रत्येकाचे. नक्की. दुसरं रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल काही प्रमाणात आपण जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता, तेव्हा बऱ्याचदा एक कस्टमरकडनं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे हं, किंवा इतक्याच बजेटमध्ये थोडं हं. ॲडजस्ट करायचं आहे. अशा वेळेला क्वालिटीला कुठेही धक्का न लावता ते बजेटही मॅनेज करायचं. तर ही कसरत कशी करता, की हा बॅलन्स कसा करता? सर आमचं म्हणणं असतं, की आर-सी-सी कन्सल्टंट जो आहे, तो हाडांचा डॉक्टर आहे. हं. फ्रँकली सांगायचं तर. हो. म्हणजे आर-सी-सी फुटिंग्स, कॉलम, बीम्स वगैरे हे सगळे जे ते आपले बॅकबोन्स आहेत. पूर्ण ढाचाच आपल्याला तो बनवायचा असतो. बरोबर. तर तुम्ही मेन लक्ष त्याच्याकडे द्या. हं. नंतर पैसे आल्यानंतर त्याला कपडे घाला. फिनिशिंग बरोबर, आयटम नंतर करा तुम्ही वाटल्यास. बरोबर. पण मेन स्ट्रक्चरमध्ये कॉम्प्रोमाईज नका करू. बरोबर, आणि बरोबर. त्याच्यावर तुमची पूर्णपणे स्ट्रक्चरची लाईफ आहे. हं. एखाद्या अधू व्यक्तीला पण रेमंडचे कपडे घातले तरी तो स्मार्ट दिसणार हो, आहे हो. आणि नॉर्मल व्यक्तीला घातले तरी तो स्मार्टच स्मार्टच दिसणार आहे. दिसणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे स्ट्रक्चरवर लक्ष द्यायला पाहिजे. बरं. दुसरं स्ट्रक्चरल डिझाइन करताना तुम्ही आता इतकी वर्ष करताच आहे तर त्याच्यात काय डिटेलिंग जसं तुम्ही म्हटलात एका फिटरनेच मला शिकवलं. हं. तर तसं काय डिटेलिंग बघितलं पाहिजे का तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? सर प्रॅक्टिकली आम्ही
ऑन पेपर आम्हाला बार बेंड करणं सोपं असतं हम्म. ऑन पेपर, पण तेच त्यांना शक्य नसतं जागेवर. म्हणजे जसं 8 mm चा बार बेंड करणं, 10 mm चा बार बेंड करणं, 12 mm चा, हे इथपर्यंत ओके. पण जेव्हा 30 डायमीटर 16-20, आता आज बार बेंडर मशीन आलेलं आहे. मशीन आले. 3-4 वर्षापूर्वी ते नव्हते. त्यांना ते हातावर ठिया वगैरे बांधूनच करावे लागायचे. तर ते मग सांगायचे की तुम्ही 20 आणि 32चा बार देताय, त्याला ते कन्व्हर्ट करून द्या. ऑन पेपर तुम्ही भरताय 32 mm चा बार जिलेबी बार करताय, तर तेच सर आम्हाला 16 mm चा करून द्या किंवा 20 mm चा करून द्या, म्हणजे आम्हाला तो फिजिबल राहील. तर ते प्रमाणे ते डिटेलिंग राहतं. बरोबर आहे. दुसरा एक जरा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो असा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास एका इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जर बघायचा असेल, तर पुढच्या 15-20 वर्षात प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ओके. रोड, ब्रिजेस, अतिक्रमण, हे फार मोठे प्रश्न आहे. म्हणजे हे फक्त नाशिकचेच नाहीयेत, ते सगळ्याच ठिकाणी आहेत. पण रोड नेटवर्क होणं फार गरजेचं आहे. ओके. म्हणजे आज पण आता फक्त मेन रोड पण काही चांगले आहेत, इंटरनल रोड तर पूर्णपणे वाताहत झालेली आहे. हो. मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस उभे राहत आहेत, पण त्यांना त्यांचा अप्रोच नाहीये, काहीच नाहीये. बरोबर. तर त्याच्यामुळे रोड नेटवर्ककडे कॉर्पोरेशनने बघायला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. पण जेव्हा रोड्स आणि याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आपण म्हणतो, तेव्हा मग प्रशासनाने नक्की काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अतिक्रमण, अच्छा. सगळ्यात महत्वाचं अतिक्रमण. बरं. दुसरं आतापर्यंत समजा तुम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत. हा खरा त्यातला अवघड प्रश्न आहे असं मी म्हणेन, की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टपैकी असा एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे. मी सर्वोत्तम नाही म्हणणार, कारण तो अर्थातच वेगवेगळ्या स्केलवर मोजावा लागेल हो. सर्वोत्तम म्हणजे. पण एक आवडीचा आहे, कायम हृदयाच्या जवळ आहे, आठवणीत राहील असा प्रकल्प कुठला आणि त्याची वैशिष्ट्य काय? मी लफार्जसाठी सिमेंट प्लांटचं पॅकिंग युनिट केलं होतं. बरं. सॉरी, ग्राइंडिंग युनिट. ते आहे बांगलादेशच्या बॉर्डर पासून 2 किलोमीटर अलीकडे, बापरे. चेरापुंजीच्या पुढे शेला म्हणून गाव आहे, तिथे केलं होतं. तो तो चॅलेंजिंग पण होता आणि अविस्मरणीय प्रोजेक्ट आहे. म्हणजे 10-12 मीटरची रिटेनिंग वॉल, त्यासाठी लागणारे पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे सगळंच, मशीन फाउंडेशन सगळं काही होतं त्याच्यात. ओके. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? राजस्थानमध्ये काम केले, सागवाड म्हणून एक गाव आहे, बरोबर. डोंगरपूर जिल्ह्यात. तर त्यात एकाच एरियामध्ये, एकाच लँडमध्ये एका ठिकाणी आम्हाला 1 फूट पण जाता येत नव्हतं फाउंडेशनसाठी, ओके. आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आम्हाला स्ट्राटा लागत नाही म्हणून डबल बेसमेंट घ्यावं लागलं होतं. हो. तर म्हणजे एवढा व्हॅरिड स्ट्राटा होता, प्रत्येक बिल्डिंगला व्हॅरिड स्ट्राटा. बरोबर. तर म्हणजे ते काम करणं कॉन्ट्रॅक्टरने मला कसरत फोन होतं. करून सांगितलंय की सर पाणी लागतंय किंवा स्ट्राटा लागत नाहीये, तर त्याच्यावरनं पण तुम्ही राफ्ट द्या किंवा पायलिंग करा. म्हटलं अरे तिकडे रॉक लागलं तर पायलिंग कसं Piling करणार? काय करणार? तू रॉड ठोकून बघ. त्या रॉड ठोकल्यानंतर त्याला कळालं की 1 मीटर रोज आपल्याला हार्ड रॉक लागलेला आहे. अच्छा. एक्सकॅव्हेशन झालं 2 मीटर किंवा वेगवेगळ्या 3 मीटर तिथं झालं. परिस्थिती असते. म्हणजे मेन म्हणजे तुम्हाला स्ट्राटा कंडिशन ही कुठे काय लागेल काहीच सांगता येत नाही. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील अर्थात तुम्ही म्हणला त्याप्रमाणे, की आपली हाडं जशी आहेत थोडक्यात तशी शरीरातली त्या काम करतात. तर मग एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता त्यातले चांगल्या सर, ग्रेड. स्टीलमध्ये? फ्रँकली सांगतो, म्हणजे मी कंपनी कोणतीच रिकमेंड करत नाही, कारण बरोबर. कंपनी रिकमेंड केल्यानंतर क्लायंटचा दृष्टिकोन आपल्याकडचा बदलून जातो. बरोबर. हो. म्हणजे आता एक प्रोजेक्ट आहे माझा चालू आहे संगमनेरमध्ये. मी त्यांना आयकॉन स्टील टाकलं, त्याच्या आधी त्यांच्याकडनं कॉमेंट आला तर आयकॉन वापरलं तर चालेल का? मी बरोबर. आयकॉन टाकल्यानंतर त्यांनी स्टील बदलून टाकलं. अच्छा. असंही होऊ शकतं म्हणजे कधी-कधी. बरोबर आहे. पण मग तुम्ही आयकॉन असं इन जनरल पण कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? हो, फर्निचर स्टॉप म्हणून माझा एक मोठा प्रोजेक्ट झाला. अच्छा. 2-2.5 लाख स्क्वेअर फुटाचा आहे जवळजवळ. बरं. इथेच विल्लोळीच्या इथे. तिथे आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी असेल. बरोबर. आहे म्हणजे आहे असेल म्हणजे. नाही, बरोबर. आहेत. पण त्यातला पण काही त्यांनी अनुभव कधी किंवा कोणी सांगितलेलं नाहीये. बरोबर. आयकॉनचा अनुभव माझा, काही जणांनी मला, म्हणजे बऱ्याच आता बाकीचे ब्रँड जे आहेत, काही म्हणतात की हार्ड आहे किंवा बेंड करायला 8 mm चा बार त्रास होतो. तसं आयकॉनवरनं कोणी कंप्लेंट केलेली नाही. केलेलं नाही. ओके. आणि टेस्टिंग केल्यानंतर पण अजून तरी माझ्याकडचा लॉट कोणताच फेल गेलेला नाही. तुम्ही आता महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ऑलमोस्ट सर्व स्टेटमध्ये काम केलं असं म्हणायला हरकत नाही. तर एक इंजिनियर म्हणून असा प्रश्न विचारायचा आहे की मग इथं काम करणं, आपल्या होम पिचवर काम करणं, बाहेर जाऊन काम करणं, याच्यात काय फरक असतो आणि त्याच्यासाठी काय वेगळे कष्ट मेहनत घ्यावी लागते? होम पिचवर काम करायचं तर थोडक्यात सांगायचं, फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 घ्यायची. अच्छा. बाहेर करायची तर डबल करून टाकायची. अच्छा. वा, एवढा फरक आहे मोठा. कारण आता रिसेंट एका व्हिजिटला गेलो होतो मी, त्यांनी ना माझं ड्रॉइंग रिफर केलंय ना आर्किटेक्चर ड्रॉइंग रिफर केलंय. ओके. त्याने स्वतःच्या मनाने स्टील टाकलं होतं. ऑन हायर साइड होतं, जिथे माझं स्टील समजा 2 किलो जाणार होतं, तिकडे त्याचं 3 गेलेलं आहे. हो. बापरे. एवढं त्याने एक्स्ट्रा स्टील टाकलंय. पण तरी
ऐकलं नाही त्याने, म्हटलं मग करून टाक कॉन्क्रीट. पण मग त्याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न येतो, की मग चांगला अनुभवी स्ट्रक्चरल इंजिनियर असणं आणि जनरल कोणाकडनं तरी काम करून घेणं, ह्याच्यात मग काय-काय फरक किंवा नुकसान दिसतं तुम्हाला? तर जनरल कोणाकडनंही काम केलं तर ते जसं आता मी तुम्हाला म्हटलं या ज्या साईटवर गेलो होतो, त्याने आमचं ड्रॉइंग रिफर केलेलं नाहीये. हं, हं. असंच होणार. कॉलम कोणत्याही साईजचे जातील. म्हणजे हं. 4-4 मजल्यांसाठी पण मी 230 बाय 300 चे कॉलम बघितलेले आहेत. ओके. बापरे! आणि स्टील 4-4-12, 4-16 असे पण बघितलेले आहेत. मिनिमम पर्सेंटेज ऑफ स्टीलचा पण क्रायटेरिया घेतलेला नसतो. कारण त्यांना माहितीच नाहीये. बरोबर. एक सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरला जर का बघितलं तर. काही कन्सल्टंट पण करतात तशी प्रॅक्टिस. ते नवीन वेगळं. नवीन बरोबर, कन्सल्टंट आहेत बरोबर. ते. अजून एक्सपिरियन्स यायचा आहे. बरं. का चांगल्या कन्स्ट्रक्शनचा जर दर्जा असाच मेंटेन करायचा असेल किंवा दर्जेदार काम करायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं काय-काय फॅक्टर्स बुलेट पॉइंट्समध्ये की तुम्हाला कायम हे चेकलिस्ट ठेवली पाहिजे किंवा याच्यावर काम केलं पाहिजे, तर मग चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? सगळ्यात आधी लँड घेताना तुम्ही जिओलॉजिकल सर्व्हे केलेला पाहिजे. बरोबर. जिओलॉजिकल हं, इन्व्हेस्टिगेशन हं, झालेलं पाहिजे हं, त्याचं. हं. त्याच्यानंतर मग तुम्ही प्रॉपर आर्किटेक्ट, प्रॉपर कन्सल्टंट, बरोबर. आर्किटेक्ट कन्सल्टंट अपॉइंट करतातच किंवा तुम्ही तुमच्या ओळखीचा कन्सल्टंट अपॉइंट करा. हं. आणि ₹1-2 न बघता कॉन्ट्रॅक्टर चांगला व्यवस्थित ठेवा. कारण आर्किटेक्ट असो किंवा कन्सल्टंट असो, ते ऑन पेपर चांगले असतात. हं, हं. ते कितीही सुंदर काम करो, जर कॉन्ट्रॅक्टरने जागेवर काम केलं नाही, तर त्या कामाला व्हॅल्यू शून्य असते. बरोबर. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हा सगळ्यात मोठा दुवा आहे. नाही, बरं. दुसरं बांधकामात शॉर्टकट्स वापरणे हे किती धोकादायक आहे? म्हणजे धोकादायकच आहे, पण ऑफकोर्स ते किती धोकादायक आहे त्याचं काही उदाहरण किंवा असं काही प्रसंग किंवा असं काही सांगू शकाल? सर असं तर फ्रँकली झालेलं नाहीये माझ्या नाही, कुणाच्याच पर्सनल बघण्यातलं बरोबर. किंवा पण काही ऐकण्यातलं. ठिकाणी जसं आता आपण स्लॅबचं म्हणतो आपण 21 दिवस किंवा मिनिमम 14 ते 21 दिवसात डिशटरिंग करायला पाहिजे. काही जण बरोबर. घाई करतात 7 दिवसाची वगैरे. हं, त्या हं, केसमध्ये हं. स्लॅबला सॅग जातात किंवा हो. क्रॅक्स पण हं, जातात हं, हं. आणि काही नशीब खराब असेल तर फेल्युअर पण होऊ शकतं. हो, येस. दुसरा एक म्हणजे की आता आपण म्हणतो की दरवेळेला की काँक्रीटची जंगलं उभारत असताना पर्यावरणाचा पण समतोल कायम राखला पाहिजे. आणि अर्थात तंत्रज्ञान तर रोज बदलतंय या क्षेत्रातलं सुद्धा. तर आता क्रस्ट सँडसारखे किंवा वॉश सँडसारखे पर्याय आहेत किंवा ब्रिक्समध्ये पण आता आले. तर ते वापरणं वापरायला पाहिजेत का? त्याचे फायदे काय आहेत? आणि ते त्याला काय म्हणतो जेवढं भक्कमपणा याचा येतो तेवढाच त्याचा पण येतो का? 100% हं. लाईट वेट जसं एसी ब्लॉक्स आपण वापरतो. हं. आता आजकाल आम्ही पण रिकमेंड करतो. हं. त्याच्यामुळे स्ट्रक्चरचं डेड लोड कमी होतं. त्याच्यामुळे बरोबर. कॉलमची, बीमची, स्लॅबची हं, सगळ्यांचे हं. साइजेस कमी होतात. म्हणजे काँक्रीटचं जेवढं सेव्हिंग होतंय, रेड ब्रिकमध्ये जास्त होतं आणि एएसी ब्लॉकमध्ये किंवा लाईट वेट ब्लॉकमध्ये ड्रायवॉलमध्ये कमी होतं त्याचं. बरोबर, बरोबर. अजून हा प्रश्न विचारण्याचं एवढंच कारण की अजूनही काही लोकांमध्ये असं संभ्रमता आहे. अजून पण जुन्या नाशकात अजून पण तीच मानसिकता आहे, हो, की हो. लाल विटेतच काम करायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यात सर मी चुकी लाईट वेट ब्लॉकवाल्यांच्या मार्केटिंगवाल्यांची म्हणेन. हं. कारण त्यांनी मार्केटिंग चुकीच्या पद्धतीने केलं. इव्हन माझ्याकडे पण आल्यानंतर ते बोलले होते, की "सर तुम्ही खिळा बिनधास्त ठोका." अच्छा. पण लाईट वेट ब्लॉकमध्ये तुम्हाला खिळा ठोकता येत नाही. हो, हो. तुम्हाला ड्रिलच करावं लागतं. तर बरोबर. ठोकल्यानंतर त्याला क्रॅक जातात. ओके. आणि दुसरी काय ती टॉयलेटला जी वॉल करतात हो. कमोड रेस्ट हं, करण्यासाठी, हं. ती त्याच्यावर रेस्ट होत नाही. बरोबर. हे तेवढं 2 फक्त किंवा टॉयलेटची तेवढी वॉल फक्त मग रेड ब्रिकमध्ये करा. बाकीचं पूर्ण एसी ब्लॉकमध्ये किंवा ड्रायवॉल करा. पण ते करू शकतो तेवढाच भक्कमपणा ह्याच्यातनं पण मिळतो. हो, 100%. माझा पहिला मेगा प्रोजेक्ट होता 2008 साली बॉस्को कॉर्नर म्हणून. हं. त्याच्यात त्यावेळेस म्हणजे नाशिकमध्ये त्यावेळेस 10% पण एएसी ब्लॉक वापरत नसतील. आम्ही त्यात 100% एएसी ब्लॉक वापरलेले होते. वाह! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तरुण इंजिनिअर्स येत आहेत, नेक्स्ट जनरेशन असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे तुम्ही पण याच जनरेशनमधले आहेत. हो. पण तरी ही जी नवीन तरुण मुलं येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी? तर त्यांनी सॉफ्टवेअर ओरिएंटेड राहण्याच्या ऐवजी आधी मॅन्युअली काम करावं. हं. त्याच्यानंतर सॉफ्टवेअरवर जावं. बरोबर. कारण सॉफ्टवेअर हे इनपुट आपण जे देतोय त्याच्यातनंच आउटपुट देणार आहे. बरोबर, बरोबर. मॅन्युअली तुम्हाला क्रॉस चेक्स करता येतात. सॉफ्टवेअरवर क्रॉस चेक करायला फार वेळ जातो. ओके. आणि सॉफ्टवेअरचा यूज फक्त त्यांनी अॅनालिसिससाठी करावा, डिझाइनसाठी करू नये. वाह! तर ते इंजिनिअर निलेश जोशी सर आहे आणि त्यातलं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की एआय सारखं तंत्रज्ञान आता येऊ घातलेलं आहे. बऱ्याच प्रमाणात वापरतो सुद्धा. पण एआयला कमांड देण्यासाठी सुद्धा त्या क्षेत्रावर तुमची कमांड असली पाहिजे. येस, तर तुम्ही बरोबर. त्याच्यात कमांड द्याल आणि ती कमांड येईल अर्थातच प्रॅक्टिकल नॉलेजमधनं. जेवढं येस. तुम्ही फील्डवर जाल, कारण हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यात कॉम्प्युटरवर बसून तासनतास काही करण्याचं कामच नाहीये. याच्यामध्ये प्रॅक्टिकल अनुभव घ्या. जास्तीत जास्त साइटवर जावा. सरांनी सांगितलं एक फिटर सुद्धा तुम्हाला शिकवू शकतो. येस. अगदी एक हो, लेबर सुद्धा परफेक्ट. साधा तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. त्यामुळे ते नॉलेज हे त्या पुस्तकात नसेल. पुस्तकातनं तुम्हाला डिग्री मिळेल, पण ह्याच्यातनं अनुभव मिळेल. हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या करिअरला पुढे नेतील. आणि अर्थातच असे सीनियर आहेतच, जे तुम्हाला कधी वेळोवेळी कुठलीही मदत करायला तयार आहेत. सगळ्यात आधी 1 वर्ष त्यांनी साइट एक्सपिरियन्स पण घ्यावा. घ्यायला पाहिजे, नक्कीच. तर पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात धन्यवाद सर. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडायला. तर नक्की. मी असं म्हणेन की 25 वर्ष झालेत, अजून पुढची 25 वर्ष आहेत आणि 50 वर्ष. प्रयत्न करू. नाही, नक्कीच. आणि आपण असं म्हणतो फक्त की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा वाटा आहे, पण तुमच्यासारखे इंजिनिअर
एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत आणि पर्यायाने देश उभारणीचंच ते काम आहे. त्यामुळे तुमचं असंच कॉन्ट्रीब्युशन देशासाठी फार महत्त्वाचं आहे. थँक्यू त्यामुळे सर. तुम्हाला आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.